सहमूळ संख्या. ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो त्या संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत असं म्हणतात. सहमूळ संख्यांनाच सापेक्ष मूळ संख्या असंही म्हणतात. उदाहरणार्थ 10 व 21 या सहमूळ संख्या आहेत, कारण 10चे विभाजक 1, 2, 5 आणि 10 आहेत आणि 21चे विभाजक 1, 3, 7 आणि 21 असे आहेत. पहा, या दोन्ही संख्यांमध्ये 1 हा एकमेव सामायिक विभाजक आहे, म्हणून 10 व 21 या सहमूळ संख्या आहेत. मुलांनो, दोन क्रमवार संख्या सहमूळ संख्या असतात. उदाहरणार्थ 5, 6, 22, 23 इत्यादी. पहा, 5चे विभाजक 1 व 5 आहेत आणि 6चे विभाजक 1, 2, 3 व 6 आहेत. या दोघांमध्ये 1 हा एकच सामायिक विभाजक आहे. तसेच या क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत. मग मला सांगा, 8, 14 ही सहमूळ संख्येची जोडी आहे का? सर, 8चे विभाजक आहेत 1, 2, 4, 8 आणि 14चे विभाजक आहेत 1, 2, 7, 14. म्हणजे या दोन्ही संख्यांचे 1 व 2 या दोन संख्या सामायिक विभाजक आहेत. म्हणून 8 आणि 14 या संख्या सहमूळ संख्या नाही आहेत. अगदी बरोबर. जोडमूळ संख्या. ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ 3, 5, 5, 7, 11, 13 इत्यादी. बरं, मग आता मला 51 ते 100 मधील जोडमूळ संख्या सांगा. सर, 51 ते 100 मधील जोडमूळ संख्या आहेत 59, 61 आणि 71, 73. बरोबर. मुलांनो, 1 ते 100 मध्ये अशा जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73.